नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी रेल्वेला लवकरात लवकर समाधान काढण्याचं निवेदन दिलं. त्या अगोदर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर उपस्थित होते. रुपेश भोईर यांनी कल्याण रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि स्थानकात गैरसोयीबद्दल प्रत्यक्ष खासदार साहेबांना हकीकत सांगितली. याचसोबत कल्याण स्थानक आणि स्थानकाबाहेर नियोजनाअभावी जनतेची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासक आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड समवेत पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक नियंत्रण, उपशाखाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली. याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेतर्फे रुपेश चंद्रकांत भोईर यांनी एकूण 12 मुद्दे समोर ठेवले. त्यात मुख्य म्हणजे रेल्वे परिसरातील रिक्षातळ बनवणे, रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी, लांब दुरीच्या मेल एक्सप्रेस गाड्याच्या प्लॅटफॉर्मवर शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, फ्लॅट क्रमांक 4 आणि 5 वर प्रतीक्षालय बनवणे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सर्व प्लॅटफॉर्म्सवर शौचालय निर्माण करणे, तसेच तिकीट आरक्षण केंद्राजवळ लघुशंकाची आणि अन्य सोय करणं. रेल्वे विभागातर्फे रुपेश भोईर यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्द्यावर योग्य उपाययोजना करण्याची हमी दिली आहे. निवेदन देतेवेळी रुपेश भोईर सोबत विभिन्न प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.